हे सर्व पैसे घेऊन फोडाफोडीचे कामं चाललेली आहेत. तिथं मतदारांना किंमत आहे का? हे सरकारचे संपूर्ण कामगार झालेत कामगार. स्वतःच्या बळवरती निवडून आलेले नाही आहेत. ते मतदानामध्ये जर हेरफेर होत असेल तर लोक जाणार कुठे? मतदान करून उपयोगच नाही ना काही. लोकांचे बेसिक मुद्द्यांपेक्षा आमदार खासदार कसे फोडायचे याच्यावरच सगळं चालू आहे. देशामध्ये चाललं नाही महाभयंकर आहे. याचा उद्रेक आज न उद्या होणार आहे आणि जनताच करणार. म्हणजे सरकारला काही घेणे देणं नाही आहे सामान्य नागरिकांचं. हे राजकारण गलिच्छ झालेलं आहे आणि याचा घोडेबाजार झालेला आहे वास्तविक तर काय बोलायचं त्यांनाच कळा नाही आपण काय करतो ते त्याला आपण काय पब्लिक काय बोलणार. आपण निवडून देतो पक्ष बघून आणि त्या अचानकच पक्ष बदलतात. आता पक्षांतर्गत असा कायदा करा की ज्या पक्षाची निवडणूक लढवतात 5 वर्ष तो माणूस कुठेही गेला नाही पाहिजे. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये 2019 पासून मोठ्या भूकंपांची सवय खरं तर महाराष्ट्राला झाल्याचं पाहायला मिळतंय. राजकारणामध्ये कधी काय होईल याचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरी थांगपत्ता लागणं हे अशक्य बनल्याची गोष्ट पाहायला मिळते. 2024ची निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या राजकारणाला कुठंतरी एक पूर्णविराम मिळेल आणि विकासाच्या दृष्टिकोनातून विकासात्मक राजकारण जे आहे ते केलं जाईल असं बोललं जात होतं. प्रत्यक्षात मात्र 2019 पासून सुरू झालेल्या राजकारणाचीच रीत जी आहे ती पुढे ओढली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अशातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास 6 खासदार जे आहेत ते फुटले गेल्याचं पाहायला मिळतंय. त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देखील मिळाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या राजकारणावर या सगळ्या खरं तर बदलत्या स्थितीवर बदलत्या राजकारणावर सर्वसामान्य मतदार की जो या निवडणुकीमध्ये मतदान करत असतो, खासदार निवडून देत असतो, आमदार निवडून देत असतो, या आमदार खासदारांच्या किंवा या मतदारांच्या मतांची केलेली ही प्रतारणा नाही का असे साधारणतः प्रश्न पडावेत अशी साधारणतः ही स्थिती आहे. आणि म्हणूनच मी पुण्यातल्या महात्मा फुले मंडईमध्ये आलेलो आहे. ज्या महात्मा फुले मंडईमध्ये इथले व्यापारी पुणेकर या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की या पक्षफुटीच्या राजकारणावर या सर्वसामान्य पुणेकरांचं नागरिकांचं नेमकं मत काय आहे. बाबा, आता महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण जर आपण बघितलं तर कधी काहीही होतंय. आज तर उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत, कसं बघताय? हे सर्व पैसे घेऊन फोडाफोडीचे कामं चाललेली आहेत. हे राजकारण नाही करत. हे पैशाने मोदी सरकार आणि हे जवळपाने विकत घेतात सगळ्यांना. त्यांनी सगळ्यांना विकत घेऊन राजकारण करतात. ATM मशीनवरती हे फॉल्ट करून हे निवडून आलेले, स्वतःच्या बळवरती निवडून आलेले नाही आहेत. आणि आता जी परिस्थिती लई खराब आहे. घर चालवणं अवघड झालेलं आहे. गृहिणीला भाज्या सगळंच महाग झालेलं आहे. सरकारी आपलं फक्त नेते लोक आपले खिचे भरतात आहे. जनता काय खाते त्यांच्याकडं घेणं देणं नाही आहे. पेट्रोल गॅस एवढं वाढलेले आहेत. घर चालणं म्हणजे अवघड झालेलं आहे. लोकांना भाज्या घ्यायचे म्हणजे अवघड झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये अजितदादा पवार गेले ते महाराष्ट्राला धक्का बसला नाही. आता हे अजित पवार गेल्यामुळे हे सगळे मंत्री लोक आता हे आपले खिचे भरून घ्यायला लागले. अजित पवारला मारण्याच्या पाठीमागे या लोकांचं मोठे मोठे हात आहे. हे प्रकरण दाबले गेलेले आहे. आणि हे लोक काही करणार नाही, कारण यांनी वरचे मले खाऊन बसलेले सगळे. यांचे 10 पिढी खाईल एवढा पैसा कमवलेला आहे. BJP सरकारने एवढा पैसा कमवलेला आहे की 10 पिढी बसून खाईल. थँक्यू, धन्यवाद. एकंदरीत त्यामुळे महाराष्ट्राचं देशाचं बदलतं राजकारण, अस्थिर राजकारण या सगळ्यावर सर्वसामान्यांशी बोलतोय. काय बाबा, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बदलत्या राजकारणावर? आता ते बंगालचे जे 20 खासदार फुटले 19 तर कुठल्या पक्षात विलीन झाले हेच नीट समजलं नाही. म्हणजे पत्रकारांनाही माहीत नाही कुठला पक्ष आहे तो. NCP आहे. तुम्ही ऐकलं, तुम्ही तरी ऐकलं की कधी? ह्यांचे खासदार फोडणाऱ्या अगोदरपासून सुरुवातच केली होती. म्हणजे हा संपूर्ण जर 2 विचाराची लढाई आता, एक काँग्रेस आणि एक BJP, हे 2 विचार आहे. आणि BJPला काँग्रेसचा विचार ठेवायचा नाही. मग BJPकडे आत्ता जे सत्ता आहे ना, त्या सत्तेचा आणि पैशाचा भरपूर वापर करून काँग्रेसचे विरोधकांचे जेवढे खासदार फोडता येईल तेवढे फोडता येईल. साम दाम दंड काही असो, कुठल्याही मार्गाने ED असो नाहीतर इन्कम टॅक्स असो, कुठलेही काही त्यांच्याकडे जे साधने, जजपासून सुप्रीम कोर्टच्या जजपासून ते इलेक्शन तुम्ही पाहा ना, कुठली तुमची संस्था आहे की त्यांच्या बाजूने अनुकूल नाही आहे. आता ते आंदोलन केलं मुलांनी, काय फरक पडला? कोणी किती आंदोलन केले काय फरक पडतो? रिजेक्ट कुठले लागतात का?
पहिल्याच खासदारांचा आणि यांचा अजून रिजेक्ट लागाना तर दुसरे खासदार फुटले, यांचा रिजेक्ट कधी लागणार? पहिला खासदारांचा रिजेक्ट लागला, यांचा रिजेक्ट कधी लागणार? 5 वर्षांनी. हे 29 पर्यंत आहे ना, हे वन इलेक्शन वन हे करणार, खासदार वाढवणार आणि अध्यक्षीय देशामध्ये हे आणणार सत्ता. अध्यक्ष सत्ता म्हणजे कुठले चाले देशाची, ह्या सरकारची, जसं जिनपिंग आहे, पुतीन आहे, म्हणजे एकशाही हुकुमशाहीवरच चालणार. लोकांचं काय ऐकायचं नाही. जे आम्ही निवडून आलो, लोकांनी आम्हाला निवडून दिलं, संसदेने आम्हाला निवडून दिलं, लोकांनी निवडून दिलं हाच एक पॉईंट ते धरतात आणि त्याच्यावर ते संपूर्ण. पण निवडून कसे आले, खोटं ईव्हीएम मशीनच्या साहाय्याने आले हे सांगत नाही. आम्ही निवडून आलो म्हणजे सरकार आमचे, लोकांनी आम्हाला निवडून दिलं हा बेसले मोठा धरतात ते. पण निवडणुकीत तुम्ही काय केलं, किती मशीनचा घोटाळा केला, किती इलेक्शन कमिशननी मदत केली. इलेक्शन कमिशन कोण आहे? आता लोकसभापती तो जो सभापती आहे ओम बिर्ला, त्यांनी जर बंगालच्या ह्याला जर विचारलं असतं तुम्ही कुठल्या पक्षात मर्जर होणार आहे, ते चहापाणी करतात. म्हणजे काय काय घटना, म्हणजे काय काय राहिलंच नाही आहे. हे सरकारचे संपूर्ण कामगार झालेत, कामगार जे स्तंभ आहेत. पत्रकार पण आले त्याच्यामध्ये, गोदी पत्रकार पण आले, सगळे पत्रकार आले. त्यांनी जे स्वतंत्र विचार करायचा असतो ना, त्याचा आवाज उठवायचा असतो, त्या आवाज उठवत नाही. हे आपले थोडेफार जे ज्यांना जागृत राष्ट्रीय भक्ती आहे तेच फक्त लोकांना हे करतात. पण लोक शेवटी लोकांकडं हत्यार काय एकच आहे लोकशाहीमध्ये, मतं. ते मतदानामध्ये जर हेरफेर होत असेल तर लोक जाणार कुठं? हेच खासदारांना आता कळलं की आम्ही जर किती काम केलं तर आम्ही पुढच्या वेळी पडणारच आहे, यांच्या पाया पाड्या जाणारच आहे. म्हणजे शेवटी हे संपूर्ण जे देशामध्ये चाललं नाही महाभयंकर आहे. याचा उद्रेक आज ना उद्या होणार आहे आणि जनताच करणार. हे दोन विचाराची लढाई आहे, एक काँग्रेस आणि BJP. एकंदरीतच या सगळ्या राजकारणामध्ये, या सगळ्या बदलत्या स्थित्यंतरावर नागरिकांची खरं तर परखड मतं आपण पाहतोय. आणि या नागरिकांनी दिलेली प्रतिक्रिया या बोलक्या आणि महत्त्वाच्या यासाठी आहेत की या सगळ्यांनी मतदान करून सरकार निवडून दिले, आमदार खासदार निवडून दिलेत, लोकप्रतिनिधी निवडून दिलेत. एक प्रकारे ही सगळी या मतांची प्रतारणा झाली अशी या सगळ्यांची भावना झाल्याचं पाहायला मिळतं. दादा, आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार जे आहेत ते फुटल्याचं पाहायला मिळतंय. काय वाटतंय मतदार म्हणून? मतदार म्हणून मतदान करायचा हक्क बी नाही असं असं वाटायला लागलं. आता मतदान करून उपयोगच नाही ना, काय सामान्य माणसं मरते येतात, बाकी काय नाही होत. काय हे सगळं जे राजकारण चाललंय, म्हणजे तुम्ही एवढे वर्षापासून सगळं पाहताय, असं कधी परिस्थिती पाहिली होती याच्यावर? पूर्वी कधीच नव्हती, इंदिरा गांधीच्या काळात बी नव्हती, पुन्हा राजीव गांधीच्या काळात बी नव्हती. असे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले, कसं बघताय या सगळ्याकडे? तिथं मतदारांना किंमत आहे का? मतदारांनी जे मतदान जे केलेलं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार म्हणून निवडून दिले. आता पक्षांतर्गत असा कायदा करा की ज्या पक्षाची निवडणूक लढवताल 5 वर्ष तो माणूस कुठेही गेला नाही पाहिजे. हा सरासर म्हणजे आता जे आहे, तुम्ही पैशासाठी किती खालच्या नियतीवरती येत आहे, किती तुमची नीतिमत्ता बदलती आहे. आणि राजकारणाचा तर काय सगळा बट्टबोळ झालेला आहे. कोणी पण उठते, कोणीही पैशासाठी फार अगदी सत्ता घ्यायचं, संघर्ष करायचा, हे करायचं. आता मतदारांच्या मतालाच किंमत नाही आहे. उद्या न्याय मागायचा तर कोणी हे करायचं, असं गोष्ट झालेली आहे आणि हे फार चुकीचं आहे. आता असे काहीतरी कायदे आणले पाहिजे की एकदा तुम्ही निवडणूक लढवली की पुढची 5 वर्ष त्याच पक्षामध्ये राहा. तिथं तुम्हाला पुढची निवडणूक लढवायची असेल किंवा पुढचं जर खासदार म्हणून जायचं असेल तर तिथं राजीनामा द्या आणि तुमच्या पक्षाचा दुसऱ्या कुठल्या तरी निवडणूक लढवा. त्यावेळेस तुम्हाला तुमची खरी किंमत कळेल. दादा, काय एकंदरीत उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले जातात, दुसऱ्या पक्षामध्ये मर्जर होतात, त्यांना लगेच परवानगी देखील मिळते. कसं बघता या सगळ्या राजकारणाकडे? ते राजकारणपेक्षा म्हणजे लोकांच्या बेसिक मुद्द्यांपेक्षा आमदार खासदार कसे फोडायचे याच्यावरच सगळं चालू आहे. आता पेपर फुटीचं प्रकरण झालं, त्याच्यावर लक्ष नाही आहे कोणाचं. आमदार कसे फोडायचे, खासदार कसे फोडायचे याच्यावरच चाललंय सगळं. लोकांचे बेसिक प्रश्न कुठे आहेत आज? महागाई एवढी वाढली, बेरोजगारी एवढी आहे, काय म्हणजे सरकारला काय घेणं देणं नाही आहे सामान्य नागरिकांचं. हे मुळात एवढं स्पष्ट आहे. आणि जेव्हापासून म्हणजे हे BJPचं सरकार आले
काय रसच नाही. निश्चितच या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं सरकार पातळीवरची यंत्रणा या सगळ्यामुळं कुठंतरी मतदारांच्या मनामध्ये म्हणजे आम्हाला मतदानाचा हक्क सुद्धा नको असं म्हणणारे मतदार आपण पाहतोय. त्यामुळं या सगळ्यामध्ये प्रामुख्याने मतदारांच्या मतांची कुठंतरी प्रतारणा होताना पाहायला मिळते. काय एकंदरीत आज उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत, कसं बघताय या सगळ्याकडे? उद्धव ठाकरेंचे खासदार जरी फुटले असले तरी हे खोटं आहे. कारण काय, याला मजा नाही याच्यामध्ये. हे जाणून बुजून केल्याचा प्रकार आहे आणि हे पैसे देऊन का राजकारण फोडलेले आहेत त्यांना. आणि हे खरं पाहिलं तर हे ना, हे शिंदे आणि भाजपचे हे खेळी आहे. त्याच्यामध्ये ते यशस्वी होऊ शकणार नाही. त्यांना यांचा निर्णयसुद्धा कोर्टाचा आहे ना, लांबणीवर टाकलेला आहे. यांचा चिन्हाचा त्याचा जे काही करणार होते ते यांनी लांबणीवर मुद्दाम टाकलेलं आहे. आणि याचा परिणाम चांगला नाही होणार त्याचा म्हणजे. आणि हे अगदी खोटं आहे, ते मजा नाही याच्यामध्ये. काय हे राजकारण गलिच्छ झालेलं आहे आणि याचा घोडेबाजार झालेला आहे वास्तविक पाहताना. महाराष्ट्राच्या राजकारणाचाच घोडेबाजार झालाय, ही प्रतिक्रिया खरं तर फार बोलकी होती. कारण या मतदारांनी मतदान करताना म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण आपल्या भारताकडे पाहतो. भारताच्या लोकशाहीचं वर्णन हे जगाला दिशा देणारी लोकशाही म्हणून पाहिलं जातं. अशा लोकशाही प्रधान देशामध्ये जर अशा घटना घडत असतील आमदार खासदारांच्या बाबतीमध्ये तर हे निश्चितपणे खेदजनक आहेच. आणि या सगळ्यावर मतदारांच्या प्रतिक्रिया या फार बोलक्या आहेत. काय बाबा, तुम्हाला काय वाटतं आज उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले राजकारणावर? एकंदरीत मतदार म्हणून सांगाल, तुम्ही मतदान केलंय, एकंदरीत या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राची बदलती स्थिती या सगळ्यावर प्रामुख्यानं या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण पाहतोय. काय सांगाल एकंदरीत आज उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत, मतदार म्हणून काय मला नाही समजत. या सगळ्यामध्ये मतदारांच्या भूमिका या सगळ्या निर्णायक आहेत. मतदारांच्या प्रतिक्रिया, भूमिका या, कारण या मतदारांनी निवडून दिलेलं सरकार आहे. लोकशाही प्रधान देशामध्ये आपण राहतो, त्यामुळं प्रत्येकाच्या भूमिका ज्या आहेत त्या तितक्याच महत्त्वाच्या. काय तुम्ही मतदान केलेलं, मतदान आपण नेहमी करतो, मतदानाचा हक्क बजावतो, मात्र आपण निवडून दिलेले आमदार खासदार लोकप्रतिनिधी जेव्हा अशा पद्धतीने फुटतात तेव्हा काय वाटतं मतदार म्हणून? नो इंटरेस्ट. वन लाईन प्रतिक्रिया होती खरं तर, नो इंटरेस्ट. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर आम्हाला बोलायचंही नाही, ही जी प्रतिक्रिया भूमिका लोकांची बदलत चालली आहे. लोक अगदी म्हणजे नो इंटरेस्ट या एका शब्दामध्येच अनेक गोष्टी ज्या आहेत त्या देखील आल्याचं पाहायला मिळालं. बाबा, तुम्ही काय सांगाल, आज 6 खासदार फुटलेत उद्धव ठाकरेंचे, कसं बघताय मतदार म्हणून? उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आज फुटले गेले, कसं बघताय हे सगळं? काय बोलायचं त्यांनाच कळणार नाही आपण काय करतो ते. त्याला आपण काय, पब्लिक काय बोलणार? ही शांतीची कामं राहिली, परिस्थिती मार्केटची बघायची काय चाललंय. नगरसेवक असो, आमदार असो, कोणी लक्ष देत नाही. फक्त निवडणुकीपुरते पुढे असतात, बाकी काय नाही. जनतेचं त्यांना घेणं देणं नाही, दुसरं काय नाही. एकंदरीतच या सगळ्यामध्ये मतदार, लोकप्रतिनिधी हे देखील या सगळ्या परिस्थितीला, बदलत्या परिस्थितीला हे निश्चितपणे जबाबदार असल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या फार बोलक्या आणि महत्त्वाच्या असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीवर, बदलत्या परिस्थितीवर मतदारांच्या भूमिका या निश्चितपणे निर्णायक आणि महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण सर्वसामान्य मतदारांशी बोलतोय. बाबा, काय सांगाल दादा, इथं जर आपण बघितलं तर 6 खासदार फुटतात, दुसऱ्या पक्षात जातात, त्यांना परवानगी देखील लगेच मिळते. काय महाराष्ट्राच्या राजकारणावर कसं बघतं? काय बोलणार आहे याच्यावरती? आपण निवडून देतो पक्ष बघून आणि त्या अचानकच पक्ष बदलतात. आपल्याला पण काहीतरी हे पाहिजे ना, राईट्स, की बाबा ह्यांनी आता पक्ष बदललाय, आपल्या पण हातात पाहिजे काहीतरी असं नियम यायला पाहिजे की त्यांना कुठंतरी एका ह्याच्यात बांधल्या गेले पाहिजेत ते, की त्यांना असं करता नाही आलं पाहिजे. आपण मतदान करतो, त्यांना निवडून देतो, नंतर ते त्यांची मनमानी करतात. असं काहीतरी कायदा आला पाहिजे की ह्याच्यावरती आळा बसला पाहिजे, की त्यांना असं करता नाही आलं पाहिजे. जनतेच्या भावनांची पण काहीतरी हे ठेवलं पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. मतदान करत असताना व्यक्ती, पक्ष या सगळ्या गोष्टी बघून मतदान करतो. म्हणजे अगदी आज जे 6 खासदार फुटले आपण म्हणतो, या 6 खासदारांमधल्या 3 खासदारांची थेट लढत ही शिवसेना वर्सेस शिवसेना झाल्याचं आपल्याला त्यावेळी पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे हे सगळे खासदार तिथे कथित विकास वगैरे या सगळे मुद्दे घेऊन आता जाताना पाहायला मिळतील. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. मात्र या सगळ्यामध्ये सर्वसामान्य मतदार कुठेतरी भरडला जातो आणि या सगळ्या मतदारांच्या भूमिका
प्रेक्षकांसमोर आणणं हा आमचा उद्देश होता आणि त्यासाठी आपण सर्वसामान्य मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.